नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील एका घरातून सुमारे 12 लाखाचे ऐवज चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना गुप्त माहितीच्या आधारावर ही गँग संशयितरित्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत फिरत असताना समजले होते. त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देत 4,33,000चा मुद्देमालसह लपवून ठेवलेले सोने चांदीचे दागिने एकूण 11,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी एकूण 5 आरोपींना अटक केली असून प्रत्येकी 25 गुन्हे दाखल आहेत. यांच्या विरुद्ध पुढील तपास सुरू आहे. मोठी टोळी जेलबंद केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. येथे 5 डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घरफोडी झाली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर 600 आपण याच्यामध्ये चेक केलेले आहेत. 100च्या वर CCTV आपण चेक केलेले आहेत. 20 टोल नाके आपण चेक केले. या अनुषंगाने आपण 5 आरोपींना आज अटक केलेली आहे. त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख आसिफ राहणार बीड, आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड, फिरोज रहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा आहे, एयाज शेख अनीज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड. हे अतिशय अट्टल चोर आहेत. ते यांच्यावर एकूण 25 गुन्हे प्रत्येकावर दाखल आहे. त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण 11.5 लाखाच्या वर आपण त्यांचे जे दागिने चोरीला गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण 4 लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केलेले आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.